कुंडमाळ्याच्या खालच्या बाजूला जे आहे ते आता आपण पाहू शकतो की सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की एक बोट जे आहे ते आता या ठिकाणी खालच्या बाजूस जे आहे ते आता सर्च करत आहे की कुठल्या प्रकारचं वाहन असेल किंवा कुठला व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी अडकला आहे का, त्याची तपासणी जी आहे ते आता या सर्च ऑपरेशनमधून सुरू असलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। काल पाऊस आणि अंधार वाढल्यानंतर सर्च ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलं होतं। आता मात्र कुठेतरी पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर आपण पाहू शकतो की ही जी बोट आहे ती आता या कुंडमाळ्याच्या खालील बाजूस जी आहे ती आता सर्च जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। त्यामध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं वाहन असेल, गाडी असेल किंवा कुठली व्यक्ती अद्यापही पाण्यात आहे का, त्याचा तपास जो आहे तो आता या सर्च ऑपरेशनमध्ये जे आहे ते आता सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। काल झालेल्या अंधारानंतर आज जवळजवळ सकाळी 11च्या सुमारास जे आहे आता हे सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही कुठल्याही प्रकारच्या पर्यटकांची जी आहे ती तक्रार ती प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही की काल आलेल्यांपैकी कुठला व्यक्ती किंवा पर्यटक जो आहे तो मिस आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या ठिकाणी आता आपल्याला आपण पाहू शकतो की सर्च ऑपरेशन जे आहे ते आता या बोटीद्वारे सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कुंडमाळ्याच्या अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर म्हणजे कुंडमाळ्याच्या खालच्या बाजूला हे ऑपरेशन जे आहे ते आता या बोटद्वारे जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खबरदारीचा उपाय काय सापडतंय का, त्यासाठी ही बोट जी आहे ती आता या पाण्यामध्ये जे आहे ते आता सर्च ऑपरेशन करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणखी किती वेळ हे सर्च ऑपरेशन चालेल आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। मात्र अद्यापही कुठली तक्रार या ठिकाणी प्राप्त नसली तरी प्रशासनाकडून जे आहे ते आता एका बोटद्वारे खालच्या बाजूला सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।